म्हणजे चॉईस तुमची आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. तर आपलं हे 5 दिवसांचं प्रॅक्टिकल सेशन ऑन प्राणायाम हे सेशन ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि आज पहिला दिवस आहे. तर हे जे प्रॅक्टिकल सेशन आहे हे ऑर्गनाईज करण्यामागं मेन रिझन आहे की या कोविड पॅन्डेमिक मध्ये ओके जी काही शरीरामध्ये भीती निर्माण होते, शरीरातली ऑक्सिजन लेवल, एनर्जी लेवल कमी होते, तिला वाढवणं आहे, तिला जतन करणं आहे, हा मेन हेतू आहे या प्रोग्रामचा. आणि या 5 दिवसामध्ये ज्या प्राणायामाचे टेक्निक शिकवले जाणार आहेत तर यांनी निश्चितच तुमची शरीरातली ऑक्सिजन लेवल वाढणार आहे, एनर्जी लेवल सुद्धा वाढणार आहे. ओके, प्लस याच्या बरोबर तुमच्या बॉडीमध्ये जो काही स्ट्रेस आहे, टेन्शन निर्माण झालं आहे, जे काही मस्क्युलर टेन्शन आहे, इमोशनल टेन्शन आहे, ते सुद्धा रिलीज होणार आहे. ठीक, हे करून बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल. ही आपली 3री बॅच आहे. यापूर्वी 2 बॅच ऑर्गनाईज केलेल्या आहेत. दुसऱ्या बॅचचा आज शेवटचा दिवस आहे आणि ही 3री बॅच लोकांच्या रिक्वेस्टनुसार आपण मॉर्निंगला सुरू केलेली आहे. ठीक, तर आपण सुरू करूयात. आता सुरुवातीला थोडीशी थिअरी आहे ते समजून घ्या. मोस्टली या 5 दिवसामध्ये प्रॅक्टिकल्स आहेत. ठीक, आता थिअरी ही आहे की थोडीशी श्वसन संस्था काय आहे आपली रेस्पिरेटरी सिस्टम काय आहे हे समजून घेऊयात. ओके, आता आपली जी श्वसन संस्था आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, ती नाकापासून चालू होते. नाक नंतर हवा आतमध्ये गेल्यानंतर आतून इथे घशामध्ये येते, इथे लॅरिंग्स असतं. ओके, घशामध्ये इथे आणि लॅरिंग्स मधून 2 चॅनल ओपन होतात. एक आहे विंड पाईप ज्याला ट्रॅकिया म्हणतात आणि दुसरी आहे अन्ननलिका, त्याला ओसॉफेगस म्हणतात. ठीक आहे, तर या ट्रॅकियामधून श्वास खाली येतो आणि दोन्ही साईडला, आपल्या छातीच्या दोन्ही साईडला बघा काय आहेत, आपले फुफ्फुस आहेत, लंग्स आहेत. ओके, एकीकडं तिथे 2 डिव्हिजन निर्माण होतात पाईपला, त्या ट्रॅकियाला. त्याला आपण काय म्हणतो, ब्रॉन्काय म्हणतो. ओके, ब्रॉन्कस म्हणतो. ठीक, हे दोन्ही साईडला ट्रॅकियामधून ते डिवाइड होतात आणि या ब्रॉन्कस मधून जसे झाडाला बघा फांद्या असतात भरपूर, त्या वेगवेगळ्या फांद्यातून काय होतं, पुन्हा ते फुफ्फुसाच्या आतमध्ये जातात. ओके, आणि सगळ्यात शेवटी ओके छोटे वायुकोश असतात, अल्व्हिओलाई असतात. ओके, त्या वायुकोश मध्ये हवा जाऊन तिथं हवेचं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होतं तिथे. अशा पद्धतीने आपली श्वसन संस्था चालते. ठीक, आता आपण नॉर्मली जे ब्रिदिंग करतो, बऱ्याचदा चेस्ट ब्रिदिंग राहतं, आपण पूर्ण क्षमतेमध्ये ब्रिदिंग करत नाही. ओके, नॉर्मल जर ऍडल्ट ह्युमन बिंग बघितलं तर तो साधारणतः 0.3 to 0.5 ml. ओके, म्हणजे साधारणतः 500 ml च्या आसपास हवा आतमध्ये घेतो आणि हवा बाहेर सोडतो. ठीक, तर नॉर्मली आपल्या लंगची कॅपॅसिटी ही 5 लिटर हवा आत घेणं सोडणं अशा क्षमतेची आहे, 5 लिटर. ठीक, तर प्रत्येक वेळेस ब्रिदिंग करताना कॉन्शियसली आपण ब्रिदिंग करणार आहोत. ओके, लांब आणि दीर्घ श्वास घेणार आहोत. ठीक, आता याच्यामध्ये मोस्टली जी ब्रिदिंग मध्ये दुसरा एक ऑर्गन आहे तो आहे डायफ्रॅगम. ओके, डायफ्रॅगम तो एक्झॅक्टली जे छातीच्या बरगड्या आहेत त्या बरगड्याच्या खाली जो डायफ्रॅगम असतो. ओके, लहान मुलांमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लहान मुलं नेहमी पोटाने श्वास घेतात, पोटाने श्वास सोडतात, कारण त्यांच्यामध्ये स्वतःबद्दलची जाणीव जास्त नसते. सो नॅचरली ती ब्रिदिंग टेक्स प्लेस होते. आणि जसं आपण मोठं होतो, जसे आपले इमोशन्स पक्के होत जातात, थॉट्स पक्के होत जातात, तसे आपण चेस्ट ब्रिदिंग कडे जास्त आपण मूव्ह होतो. ठीक आहे, तर आपल्याला स्टमक ब्रिदिंग, बेली ब्रिदिंग कॉन्शियसली डेव्हलप करायचे आहे 5 दिवसामध्ये. ठीक, आता बेनिफिट काय बरं स्टमक ब्रिदिंगचे, जेवढी तुम्ही स्टमक ब्रिदिंग कराल, बेली ब्रिदिंग कराल, तेवढी तुमची डायफ्रॅमची मुवमेंट जास्त वाढेल. ओके, त्याला श्वासपटल असं मराठीमध्ये म्हणायचं, श्वासपटल. ठीक, आता हे डायफ्रॅम जर खाली, ज्यावेळेस आपण पोटाने श्वास घेतो, ओके, काय होतं, पूर्ण श्वास तुमचा खालपर्यंत ओढला जातो, लंगच्या खालपर्यंत या भागामध्ये. ओके, फुफ्फुसाचे 3 भाग आहेत, अप्पर लोब ऑफ लंग, मिडल लोब ऑफ लंग्स आणि लोअर लोब ऑफ दी लंग्स. ठीक, बेली ब्रिदिंग केल्यानंतर पूर्ण श्वास फुफ्फुसामध्ये भरला जातो आणि लोअर लोब ऑफ द लंग्स हे काय केले जातात, ऍक्टिव्हेट केले जातात. ओके, सो जास्त मात्रामध्ये हवा आतमध्ये येते, आल्यामुळं हवा जास्त करून सर्व वायुकोशामध्ये जाते आणि वायुकोशामध्ये गेल्यानंतर तिथं हवेचं एक्सचेंज जास्त प्रमाणामध्ये होतं. हे साधारण मेकॅनिझम अशी आहे आपली. ठीक आहे, आपण अशा मेकॅनिझमने हवेचं एक्सचेंज होतं शरीरामध्ये. ठीक आहे, तर हे जे फुफ्फुस आहेत हे आपल्या ह्या ज्या बरगड्या आहेत, ओके, छातीच्या बरगड्या आहेत, समोरच्या बरगड्या, साईडने आणि पाठीमागून, हे एका विशिष्ट पद्धतीच्या मसल्सने जोडलेले असतात. त्याला इंटरकॉस्टल मसल असं म्हणतात. ठीक,
तर दिवसभर बसण्याच्या पद्धतीमुळं, ते बराच वेळ झोपल्यामुळं, ओके, किंवा स्टँडिंग पोझिशनमुळं ते मसल काय होतात, ते आखडले जातात. आणि ते आखडलेले मसल मसल आखडल्यामुळे काय होतं, लंग्स इफिशियंटली काम करू शकत नाही. कुठलाही ऑर्गन इफिशियंटली कधी काम करतो, तर तो ज्यावेळेस रिलॅक्स असतो, नॉर्मल स्टेटमध्ये असतो, त्यावेळेस तो फुल्ली इफिशियंटली काम करतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण बघा बरं, आपल्यावरती जर एखादा स्ट्रेस आला, डोकं दुखायला लागलं किंवा कामाचा ताण आला, तर कुठलंच काम व्यवस्थित होत नाही. पण जर आपण रिलॅक्स स्टेटमध्ये असू, तर आपण उत्तम पद्धतीने काम करू शकतो. सिमिलरली मसलचं सुद्धा, कुठल्याही ऑर्गनचं सुद्धा तसंच आहे. जर ते ऑर्गन्स रिलॅक्स स्टेटमध्ये असतील, शिथिल स्टेटमध्ये असतील, तर ते इफिशियंटली काम करायला सुरुवात करतात. ठीक आहे. म्हणून हे जे इंटरकॉस्टल मसल आहे, ते रिलॅक्स करणं जरुरी आहे. सो या 5 दिवसामध्ये जर तुम्ही मॅसेज आपला केअरफुली वाचला असेल, तर हे 1 तासाचं सेशन 2 याच्यामध्ये डिवाइड केलं आहे. पहिल्या 10 मिनिटामध्ये लंग्स ओपनिंग आसन आहेत आणि राहिलेल्या 40 मिनिटांमध्ये प्राणायाम प्रॅक्टिसेस आहेत. ठीक. तर हे लंग्स ओपनिंग आसन म्हणजे काय? हे इंटरकॉस्टल मसल रिलॅक्स करण्याची आसनं आहेत. सिंपल आसनं आहेत. मार्जरी आसन, कॅट पोज आहे. पाठीचा कणा त्यांनी रिलॅक्स होतो. दुसरं शोल्डर रोटेशन आहे. ओके, संपूर्ण छातीचे स्नायू, बगलेखाचे स्नायू, ओके, आणि बॅक साइड ऑफ अप्पर बॅक, हे सर्व काय होतात, रिलॅक्स होतात. हे इंटरकॉस्टल मसल रिलॅक्स होतात. आणि नंतर नेक रोटेशन, ग्रीवा संचलन आहे. ग्रीवा संचलनमुळे काय होतं, पूर्ण जो रक्तप्रवाह मेंदूला आपला जातो, तो सुरळीत होतो. ठीक. पुन्हा हे मानेचे स्नायू हे छातीला वगैरे क्लॅव्हिक्युलर बोनला जोडलेले असतात, अप्पर लोब्स ऑफ लंगला जोडलेले असतात, ते सुद्धा रिलॅक्स होतात. तर हे साधारणतः 3 आसनं आहेत. हे केल्यानंतर बऱ्यापैकी इंटरकॉस्टल मसल रिलॅक्स होतात आणि मग आपण प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. ठीक. प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे, ते समजून घेऊन चला. ओके, समजलं की जास्त आपलं मनापासून आपण हे प्राणायाम करायला सुरुवात करतो. ठीक आहे. तर ऑलमोस्ट आता सर्वजण आलेत, एवढेच आपण समजूयात उपस्थिती आहे. तर आपण सुरू करूयात. सर्वांना नमस्कार, सर्वांना प्रणाम, सभी को प्रणाम. पहले ही मैंने अनाउंस किया था सेशन मराठी में लिया जाए या हिंदी में लिया जाए, तो मराठी प्रेफरन्स आया तो हम मराठी में सेशन ले रहे हैं. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात. पहिलं आसन आपलं आहे मार्जरी आसन. ओके, कसं करायचं पहिला राऊंड बघा आणि नंतरचे आपण 3 ते 4 राऊंड एकत्र करणार आहोत. ठीक आहे. आता याला आपल्याला काय करायचंय, गुडघ्यांवरती यायचं आणि नंतर दोन्ही हात समोर टेकवायचे. ओके, लाईक दिस. इथे बघा, पाठ, मान आणि डोकं एका सरळ रेषेमध्ये आहे. ठीक. आता श्वास घेत डोकं वरती उचलायचंय, जेवढं पाठीमागे जाईल तेवढं पाठीमागे न्यायचं आणि पाठीचा कणा खाली प्रेस करायचा. नंतर श्वास सोडत डोकं खाली, पाठीचा कणा वरती. ठीक. आपली हनुवटी आहे ती छातीला टच करायचा प्रयत्न करायचा. ओके, दिस इज अ माउंटेन पोज. जशी मांजर बघा सकाळी उठल्यानंतर हे आसन करते. सिमिलरली एकदा बघा, श्वास घेताना वर, या फायनल पोझिशन मध्ये डोकं वर, पाठीचा कणा खाली, श्वास सोडताना खाली. फायनल पोझिशन मध्ये पाठीचा कणा वर पर्वतासारखा आणि हनुवटी छातीला टेकलेली. पुन्हा श्वास घेत सरळ. चला आपण 3 राऊंड करूयात. सर्वजण या स्टार्टिंग पोझिशन मध्ये. श्वास घेत डोकं वर, पाठीचा कणा खाली दाबा. श्वास सोडत खाली, डोकं खाली, पाठीचा कणा वर. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, पाठीचा कणा वर उचला. शेवटचा राऊंड करू. श्वास घ्या वर, डोकं वर, पाठीचा कणा खाली, श्वास सोडत, डोकं खाली, पाठीचा कणा वर. ओके, व्हेरी नाईस. थांबूयात. सो मांडी घालून बसा किंवा कुठल्याही एखाद्या सिंपल कम्फर्टेबल आसनमध्ये बसा. सुखासनमध्ये बसू शकता किंवा वज्रासनामध्ये आपण बसू शकता. ठीक. आता हे जे आपण आसन केलं, हे आसन कोणतं होतं, मार्जरी आसन होतं. याच्यामध्ये काय झालं, आपला जो पाठीचा कणा आहे, ओके, हा इथून सुरू होतो. ओके, सर्वायकल व्हर्टेब्री पासून माकड हाडापर्यंत हे सर्व जे मणके आहेत, त्या मणके काय होतात, ह्यांना
फ्लेक्झिबिलिटी मिळते आणि यातून जो काही एनर्जी फ्लो होतो, न्यूरॉन्स जे फ्लो होतो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, ओके, ते सर्व मसल, सर्व व्हर्टिब्री रिलॅक्स होतात. ओके. आता दुसरं आहे शोल्डर रोटेशन. शोल्डर रोटेशन कसं करायचं? दोन्ही हात पुढे, ओके, दोन्ही हात कोपरामध्ये बेंड करायचे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा, नंतर दोन्ही कोपर जवळ. ठीक. सो ही झाली आपली स्टार्टिंग पोझिशन. आता आपण शोल्डर रोटेशन करणार. श्वास घेत दोन्ही कोपरवर उचलायचे, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. कंप्लीट मोठं सर्कल काढायचं आहे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. अजून 2 राऊंड. ओके, 5 राऊंड झाले. आता विरुद्ध दिशेने आपण करूया. कोपर वर नेताना श्वास घ्या, कोपर खाली येताना श्वास सोडा. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात सरळ, दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवा. तर काही वेळ डोळे बंद करा व संपूर्ण लक्ष शरीरामध्ये घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. टेक अ डीप अँड लॉंग ब्रेथ. श्वास सोडताना संपूर्ण छातीचे स्नायू, खांद्याचे स्नायू ढिले सोडा. ठीक. नाव ओपन युअर आईज. हे आपण काय केलं? स्कंद चक्र, शोल्डर रोटेशन केलं. यामुळे काय झालं? संपूर्ण जे खांदे आणि छातीचे स्नायू हे जे जोडलेले असतात कंटिन्युअसली, ओके, तर हे रिलॅक्स झाले. रिलॅक्स झाल्यामुळे इंटरकॉस्टल मसल रिलीज झाले आणि आता लंग्स हे तुमचं इफिशियंटली काम करायला सुरू होतं. ठीक. आता पुढचं जे आसन आहे ग्रीवा संचलन, नेक रोटेशन. ओके, याच्यामध्ये 3 स्टेज आहेत, 4 स्टेज आहेत. ठीक आहे. आता पहिली स्टेज कोणती आपण एकसाथ करूयात. ज्यांचं ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे असेल, खूप मान दुखते, अशांनी ह्या स्टेज करू नका, नाही, ठीक आहे, करू नका. ठीक. आता इथे पाठीचा कणा मी मला सारखं सांगणार आहे, पाठीचा कणा सरळ ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवा. का? त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. ठीक. सो पाठीचा कणा सरळ ठेवा, श्वास घ्या आणि श्वास सोडत संपूर्ण डोकं खाली बेंड करा आणि काही वेळ सामान्य श्वास, नॉर्मल ब्रीथिंग चालू ठेवा. 5 सेकंद आपण स्ट्रेच करूयात, होल्ड करूयात. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत सरळ सेंटर पोझिशनला जाऊ द्या. डोकं पाठीमागं, बेंड युअर हेड बॅकवर्ड. नॉर्मल ब्रीथिंग. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत सरळ, श्वास सोडत डावीकडे बेंड करा डोकं. नॉर्मल ब्रीथिंग. 1, 2, 3, 4, 5. आता डावा हात उचला आणि डोक्यावरती ठेवा. थोडं एक्सटेंडेड आपण स्ट्रेच करूया. 1, 2, 3, 4, 5. डावा हात खाली, श्वास घेत सरळ, पुन्हा श्वास सोडत उजवीकडे बेंड करा. नॉर्मल ब्रीथिंग. 1, 2, 3, 4. उजवा हात उचला आणि डोक्याच्या वरती ठेवा. रेस्ट युअर राईट हँड ऍट द टॉप ऑफ युअर हेड. काही वेळ सामान्य श्वास, एक्सटेंडेड स्ट्रेच. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत सरळ, डोकं सरळ. आता ग्रीवा संचलन स्टेज 3. श्वास घ्या, श्वास सोडत
संपूर्ण मान डावीकडे ट्विस्ट करा. ट्विस्ट युअर हेड टू द लेफ्ट साइड. कीप नॉर्मल ब्रीदिंग. 1 2 3 4 5. श्वास घेत सरळ. पुन्हा श्वास सोडत उजवीकडे ट्विस्ट करा मानेला. ट्विस्ट युअर हेड टू द राईट साइड. कीप नॉर्मल ब्रीदिंग. 1 2 3 4 5. श्वास घेत सरळ. ग्रीवा संचलन स्टेज 4. आता कंप्लीट मानेला रोटेशन द्यायचंय. श्वास घ्या. श्वास सोडत मान डावीकडे बेंड करा. पुन्हा श्वास घेत पाठीमागं मान जाऊ द्या. डोकं पाठीमागून उजवीकडून खाली येताना श्वास सोडा. त्यावेळेस डोकं समोर येईल त्यावेळेस श्वास सोडा आणि डोकं पाठीमागे जाईल त्यावेळेस श्वास घ्या. सावकाश करा. श्वासासोबत नेक रोटेशन करा. 2 3 4. Do it slowly, as slow as you can. 5. अँटी क्लॉकवाईज रोटेशन. विरुद्ध दिशेने आपण डोकं फिरूयात. 1. खाली जाताना श्वास सोडा. डोकं पाठीमागे नेताना श्वास घ्या. 2 3 4 5 राऊंड झाल्यानंतर स्टॉप. थांबा. डोकं सरळ. डोळे बंद करा. काही वेळ शरीरामध्ये घडणाऱ्या हालचालींवर लक्ष द्या. Keep your eyes closed and for a few moments become aware of your body. Take a deep and long breath. एक लांब आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास घेऊन सोडताना संपूर्ण डोकं, मान व खांद्याचे स्नायू ढिले सोडून द्या. पुन्हा एकदा एक लांब व दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना डावा खांदा, डावा हात, उजवा खांदा, उजवा हात ढिला सोडून द्या. संपूर्ण छातीचे स्नायू, पोटाचे स्नायू ढिले सोडून द्या. संपूर्ण पाठ, पाठीचा कणा, कंबर, खुब्याचे स्नायू ढिले सोडून द्या. संपूर्ण डावा पाय, डाव्या पायाचा पंजा व बोट ढिली सोडून द्या. संपूर्ण उजवा पाय, उजव्या पायाचा पंजा व बोट ढिली सोडून द्या. दोन्ही पाय एक साथ रिलॅक्स. प्राणायामचा अभ्यास करण्यापूर्वी आपलं शरीर, मन, श्वसन गती शांत असणं खूप खूप आवश्यक आहे. आता संपूर्ण लक्ष भ्रूमध्य केंद्रामध्ये घ्या.
दोन भुवयांच्या मध्ये आयब्रो सेंटर व त्या ठिकाणी ज्योतीची कल्पना करा. इमॅजिन अ फ्लेम ऑफ कॅन्डल ॲट आयब्रो सेंटर. Looking at this flame, we will chant the mantra Om 3 times together. त्या ज्योतीकडे बघत आपण 3 वेळेस ओंकार म्हणूयात. प्रत्येक वेळेस लांब व दीर्घ श्वास घ्या व श्वास सोडताना ओंकारचा उच्चारण करूयात. श्वास घ्या. श्वास घ्या. लास्ट श्वास घ्या. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घासा. चेहऱ्याच्या स्माईलला मसाज करा. डोळे सावकाश करा. तो आज पहिला प्राणायामचा अभ्यास आपण करूयात, भ्रामरी प्राणायाम. ठीक. सो भ्रामरी प्राणायाम मध्ये काय, ओके, हाऊ टू डू प्रॅक्टिकल सेशन्स मध्ये तुमचा पाठीचा कणा सरळ राहिला पाहिजे. ठीक. सो युअर स्पाइन शुड रिमेन स्ट्रेट. सर्वात बेस्ट आसन जर तुम्ही म्हणाल तर वज्रासन आहे. ठीक. आता हे वज्रासन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बसून बघा, येत असेल तर. ज्यांचे गुडघ्यांचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी वज्रासन करू नका. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा काय, अगोदर आपल्या गुडघ्यांवरती यायचं. ठीक. सो दिस इज स्टार्टिंग पोझिशन. दोन्ही पाय जवळ, पायांचे अंगठे एकमेकांना टच होतील आणि पायांच्या टाचा स्प्रेड करायच्या. टाचा स्प्रेड केल्यानंतर हे जे आपलं बटॉक्स आहे, ओके, हे बटॉक्स आपण दोन्ही टाचांमध्ये आपल्याला बसायचं. ओके, रिलॅक्स सोडून द्यायचं या पद्धतीने. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, बॅक साईडने दाखवतोय. गुडघ्यांवर उभं राहायचंय, दोन्ही पाय जवळ, अंगठे एकमेकांना चिकटलेले, टाचा स्प्रेड आणि बटॉक्स दोन्ही टाचांमध्ये नेऊन ठेवायचे जस्ट या पद्धतीने. ठीक. आलं लक्षामध्ये? ठीक. पुन्हा फ्रंट साईडनी वज्रासन मध्ये कसं बसायचं, अगोदर गुडघ्यावर उभं राहायचं, दोन्ही पाय जवळ, अंगठे चिकटलेले, टाचा स्प्रेड आणि दोन्ही टाचांमध्ये आपलं बटॉक्स नेऊन जस्ट टेकवायचं. सो दिस इज दी वज्रासन. ज्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल, फुग्याचं ऑपरेशन झालं असेल, अशांनी वज्रासन करू नका. सुखासन मध्ये बसलं तरी चालेल. ठीक. किंवा कुठलंही कम्फर्टेबल जे आसन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाठीचा कणा सरळ ठेवू शकतात त्याच्यामध्ये बसलं तरी चालेल. सो पाठीचा कणा सरळ राहणं महत्वाचं आहे. ठीक. आता भ्रामरीमध्ये काय करायचं, सो चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवायचा. ठीक. आता कानांच्या इथे बघा मध्ये एक छोटस मसल आहे. ओके, कानांच्या पाळीच्या वरती तशीच एक छोटी पाळी इथे वरती आहे. ठीक. आणि ही जी मसल आहे आत बाहेर मुवमेंट याची होते. दाबलं की आतमध्ये जातं आणि सोडलं की हा मसल बाहेर येतो. ठीक. हा जो मसल आहे दोन्ही साईडचा, हा अंगठ्याने आपल्याला आतमध्ये दाबायचा आहे. अंगठ्याने आतमध्ये दाबलं की काय होतं, बाहेरचे आवाज आतमध्ये येणं बंद होतं. ठीक. सो हे आतमध्ये दाबायचं. ते आता पोझिशन कशी, ह्या अंगठ्याच्या साह्याने पाठीचा कणा सरळ. ओके, हे जे मधलं मसल आहे ट्रॅगस मसल त्याला म्हणतात, त्या मसलला अंगठ्या साह्याने आतमध्ये प्रेस करायचं आणि राहिलेली बोटं जी आहेत सावकाश अलगद डोळ्यांवर ठेवायची. 3 बोटं डोळ्यांवर आणि 1 बोट हवं तर तुम्ही वरती कपाळावरती ठेवू शकता. ही झाली भ्रामरी प्राणायामची स्टार्टिंग पोझिशन. ठीक. आता एक लांब आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओठ बंद करायचे आणि कंठातून भ्रमर म्हणजे भुंगा जसा आवाज काढतो तसा आवाज काढायचा आहे. कसं, एकदा बघा तुम्ही. भ्रमर, ह्याला भ्रमर मुद्रा आपण म्हणूयात. पाठीचा कणा सरळ, एक लांब व दीर्घ श्वास घ्यायचा.
ठीक, आलं लक्षामध्ये? सो कानाचं मधलं मसल अंगठ्या साहाय्याने आतमध्ये प्रेस करायचं, राहिलेली बोटं डोळ्यांवरती. लांब श्वास घ्यायचा आहे, पूर्ण पोट छाती भरून श्वास घ्यायचा आहे, ओठ बंद, व श्वास सोडताना भुंग्याचा आवाज काढायचा आहे, भ्रमरचा आवाज काढायचा आहे असा. कुठपर्यंत काढायचा? संपूर्ण श्वास निघून जाईपर्यंत एक हे राऊंड काढायचे. ठीक आहे, तर आपण 5 राऊंड करणार आहोत. तुमचे राऊंड्स तुम्हाला मोजायचे आहेत. ठीक, आणि भ्रमरी प्राणायाम करत असताना जो आवाज निर्माण होतो, जो व्हायब्रेशन निर्माण होतं, त्या व्हायब्रेशन सोबत तुम्हाला राहायचंय. ते व्हायब्रेशन डोक्यामध्ये कुठे जातंय, शरीरामध्ये कुठे जातंय, हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे, 5 राऊंड आपण करूयात एक साथ. 5 राऊंड स्वतःचे स्वतः काउंट करा. पाच राऊंड झाल्यानंतर हात खाली, काही वेळ डोळे बंदच राहू द्या. Feel the effect of vibrations of Brahmari Pranayam on your brain, mind, and emotions. The vibrations of Brahmari Pranayam stimulates and activate the brain cells. It removes the cerebral tension, fatigue of the brain. Now slowly open your eyes. हळूच डोळे उघडा. आता वज्रासन जर डिस्कम्फर्टेबल होत असेल, तुमचे व्हिडिओ बंद आहेत. ठीक आहे, सो आय डोंट नो तुम्ही वज्रासन करतायत, प्राणायाम करतायत का पिक्चर बघायला आल्यासारखं तुम्ही आलायत, आय डोंट नो. ठीक, सो व्हिडिओ चालू ठेवता आला चालू ठेवा. ठीक, आता वज्रासन कसं सोडायचं? अंगठे आतमध्ये हाताच्या मुठी बांधायच्या. ठीक, साईडला दाखवतो. नंतर दोन्ही मुठी खाली ठेवायच्या आणि मांजरी स्टार्टिंग पोज मध्ये यायचंय. अगोदर डावा पाय स्ट्रेच करायचा 3 वेळेस, 1 2 3. नंतर उजवा पाय 3 वेळेस, 1 2 3. ओके, आता झाल्यानंतर साईडला बसा, दोन्ही पाय पुढे सरळ करा आणि दोन्ही हात कमरेच्या पाठीमागे ठेवा. ओके, सपोर्ट साठी. आता दोन्ही गुडघे आपल्याला अल्टरनेट सेटिंग करायचंय. We will shake our knees alternate. जो काही गुडघ्यावरती ताण आलाय तो ताण निघून जाईल. ओके, आता आपण पायाचे पंजे पुढे आणि मागे स्ट्रेच करूया. श्वास घ्या, पुढे स्ट्रेच करा पायाचा पंजा. फॉरवर्ड स्ट्रेच ऑफ युअर टोज, बॅकवर्ड स्ट्रेच, फॉरवर्ड, बॅकवर्ड स्ट्रेच, फॉरवर्ड स्ट्रेच, बॅकवर्ड स्ट्रेच. आता अँकल जॉईंट रोटेशन करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या 1 फुटाचं. आता क्लॉकवाईज 3 वेळेस अँकल जॉईंट रोटेशन. 1 2 3. पुन्हा विरुद्ध दिशेने 1 2 3. दोन्ही पाय जवळ, गुडघ्यामध्ये पुन्हा एकदा अल्टरनेट चेक करा. ओके, सो व्हेरी नाईस.
पुन्हा वज्रासन जमत असेल तर वज्रासन मध्ये बसा, नाहीतर अर्ध पद्मासन मध्ये बसू शकता किंवा पद्मासन मध्ये जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्याच्यामध्ये बसा. ठीक. आता पुढचा जो प्राणायाम आहे ओमकार प्राणायाम. आता ओम हा जो शब्द आहे, ओम हा हिंदू धर्माचा आयडियल सिम्बॉल आहे, धर्म रिप्रेझेंट करतो, त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये, हे पहिलं क्लिअर घ्या. ठीक. भ्रमर हा जसा ध्वनी आहे तसा ओम हा सुद्धा एक ध्वनी आहे आणि याला व्हायब्रेशन आहे, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. ठीक. हे जे व्हायब्रेशन आहे हे आपल्या ब्रेनच्या वेगवेगळ्या सेंटरवरती अफेक्ट करतं. हार्मोनल्स ज्या ग्लँड्स आहेत, पिट्युटरी, पिनियल ग्लँड, थायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, पॅनक्रियाटिक ग्लँड, ओके, ॲड्रिनल ग्लँड आणि रिप्रोडक्टिव्ह ग्लँड ह्याच्यावरती याचा खूप सूक्ष्म लेवलवरती परिणाम होतो. ठीक. सो ज्यावेळेस आपण ओम म्हणू त्यावेळेस आपण व्हायब्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा विचार तुम्ही करा. ठीक. आता हा जो ओम शब्द आहे हा 3 अल्फाबेट्सनी बनला आहे, अ, उ आणि म. अ, उ आणि म. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, 3 वेळेस अ चा उच्चारण करणार आहोत. ओके. उच्चारण केल्यानंतर आपण प्रॅक्टिकल करणार आहोत आणि हे थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन राहील. अ चा उच्चारण झाल्यानंतर अ चा उच्चार करत असताना ते जे व्हायब्रेशन आहेत, तरंग आहेत, ते शरीराच्या कोणत्या भागात तुमचे गेलेले तुम्हाला जाणवले हे तुम्हाला शेअर करायचे. नंतर आपण उ चा उच्चार 3 वेळेस करणार आहोत आणि तो उच्चार केल्यानंतर त्याचे व्हायब्रेशन तुम्हाला कुठं जाणवले, शरीराच्या कोणत्या भागात जाणवले ते तुम्हाला शेअर करायचे. सिमिलरली म. ओके. 3 वेळेस आपण करणार आहोत. ठीक. हे करून बघा. ओके. अ चा पर्टिक्युलर शरीराच्या भागामध्ये परिणाम होतो, उ च्या उच्चारणाचा पर्टिक्युलर भागामध्ये होतो आणि सिमिलरली म. ओके. आता हा जो अ उ म आहे, ओके, तर क्रिएशन, मेंटेनन्स आणि डिस्ट्रक्शन. ओके. ब्रह्मा, विष्णू, महेश असे त्याला अॅनॉलॉजी आहे योगशास्त्रामध्ये, त्याच्या आपण डिटेलमध्ये नको जायला. ठीक आहे. या तिन्ही फ्रिक्वेन्सीचा त्या त्या वेणी शरीरामध्ये असर होतो, तो असर आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता हे जे 3 ध्वनी आहेत, 3 फ्रिक्वेन्सीज आहेत, अ, उ आणि म, हे जिभेचा वापर न करता आपण कंठातून उच्चारण करू शकतो. ओके. म्हणून याला प्रीमॉर्डियल साऊंड असंही म्हटलं जातं, आदी साऊंड. ओके. तर तुम्ही करून बघा, जीभ कुठंच मध्ये उपयोग होत नाही. विदाउट युजिंग अ टंग वी कॅन प्रोड्यूस दिस 3 साऊंड्स, अ, उ अँड म. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण 3 वेळेस अ चा उच्चारण करूयात. सर्वांनी ताठ बसा आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवा, ध्यान मुद्रामध्ये ठेवू शकता किंवा तळहात ओपन आकाशाच्या दिशेला ठेवू शकतात. पाठीचा कणा सरळ. ठीक. प्रत्येक वेळेस लांब व दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपण अ चा उच्चारण 3 वेळेस करूयात एक साथ. श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या. Last inhale. ठीक. Now open your eyes. डोळे उघडा. अ चा उच्चारण करत असताना शरीरामध्ये व्हायब्रेशन तुम्हाला जाणवले? छातीच्या भागात जाणवले. ओके. व्हेरी नाईस. गुड. ठीक. घशामध्ये जाणवलं, कारण घशातूनच आपण ते व्हायब्रेशन निर्माण करतो. कंठातूनच आपण ते व्हायब्रेशन आपले येतात, पण ते व्हायब्रेशन इथे निर्माण होतात आणि हे शरीराच्या वेगळ्या भागामध्ये आता सरांना छातीमध्ये जाणवलं. व्हेरी नाईस. ठीक. बाकी कोणाला शेअरिंग आहे?
ओके, सेकंड साऊंड आपण घेऊयात. ऊचा उच्चारण आपण करूयात. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद, 3 वेळेस ऊचा उच्चार. श्वास घ्या. श्वास घ्या. लास्ट श्वास घ्या. नाव ओपन युअर आईज. सावकाश डोळे उघडा. आता यावेळेस हा जो ध्वनी आहे हा कुठे जाणवला? मोस्ट प्रॉमिनंटली तुम्हाला चेस्टच्या रिजन मध्ये जाणवला असेल. मोस्ट प्रॉमिनंटली, जास्त प्रमाणात पोटात जाणवला. येस, ठीक. सो पोटात किंवा पोटाच्या भागामध्ये इथे या रेंज मध्ये तुम्हाला जाणवलं असेल उच्चारण करत असताना. जर आता मला काही जाणवलं नाही, याचा अर्थ असा की एक तर 2 पॉसिबिलिटी आहेत. तुमचं लक्ष नसेल श्वासावरती, उच्चारण करण्यावरती नसेल, डोक्यामध्ये वेगळे विचार चालू असेल, मन भरकटलं असेल कुठेतरी, म्हणून तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवले नाही. ठीक, असंही होऊ शकतं. ठीक. सो अचा उच्चारण करताना ते व्हायब्रेशन नाभीपासून शरीराच्या खालच्या भागामध्ये ते व्हायब्रेशन जातात. ठीक, जशी प्रॅक्टिस होईल तसं तुम्हाला जाणवेल. ऊचा उच्चारण करताना नाभी क्षेत्र ते हे कंठ, ओके, हा या रिजन मध्ये. ठीक. सो हा जो ध्वनी आहे इट ऍक्टिव्हेट दी सोलार प्लेक्सस, म्हणजे जे मणिपूर चक्र आहे त्याला ते ऍक्टिव्हेट करतं. हा जो साऊंड आहे की जिथं ऊर्जा निर्मिती होते, क्रिएशन साऊंडचा आहे तो. ऊचा उच्चार जो आहे हा तो थायमस ग्लँड जो हृदयाच्या वरती आहे, ओके, हार्ट प्लेक्सस त्याला म्हणतात, ओके, तो त्याला ऍक्टिव्हेट करतो. शरीराला हृदय काय करतं? शरीराला रक्त पुरवठा करतं आणि शरीराला मेंटेन करण्याचं काम करतं. ओके, इट इज अ मेंटेनन्स एनर्जी. ओके. आणि आता आपण तिसरा ध्वनी जो निर्माण करणार आहोत, मचा ध्वनी, मकार ध्वनी. ओके, अकार, उकार आणि मकार ध्वनी आहे. हा आपण पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे, ओठ बंद. जसा भ्रमरचा ध्वनी काढला तसा मचा ध्वनी आपण कंठातून काढायचा आहे. ठीक आहे, 3 वेळेस आपण करूयात. मचा ध्वनी काढूयात. मकार ध्वनी, पाठीचा कणा सरळ, डोळे बंद, एक लांब व दीर्घ श्वास घ्या. ओठ बंद. श्वास घ्या. लास्ट राउंड. श्वास घ्या. सावकाश डोळे उघडा. आता हा जो मकार ध्वनी आहे, मचा ध्वनी आहे, ह्याचे तरंग कुठे जाणवले? गळा आणि गळ्याच्या वरती. ओके, बाकी डोक्यामध्ये जाणवलं. बरोबर, ठीक. सो तुम्हाला आता जाणवलं असेल अ, उ आणि म ह्या तिन्ही ध्वनीचा शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी असर होतो, परिणाम होतो, हे जाणवलं. ठीक. तर नुसतं ओम म्हणून तुम्हाला फायदे मिळत नाहीत, तर ओमचा व्यवस्थित उच्चार केला तर त्याचा परिणाम होतो. ठीक. आता सायंटिफिकली जाऊया. तुम्ही गुगलवरती सर्च करा, ओम वरती खूप रिसर्च झालेला आहे, सायंटिफिक पेपर खूप पब्लिश आहेत. ठीक आहे. मोस्टली भ्रमरी आणि ओंकार या 2
प्राणायामाचा याला फोनेटरी प्राणायाम म्हणतात, साऊंड प्राणायाम म्हणतात. तर याचा डायरेक्टली परिणाम एंडोक्राईन ग्लँड्स वरती होतो. ज्या काही शरीराची आपली हार्मोनल सिस्टम आहे, हार्मोन्समुळेच सर्व फंक्शनिंग चालू असतात. डायजेशन म्हणा, हार्ट बिटिंग म्हणा, ओके, शरीरामध्ये काही जर पॅथोजन गेले त्याच्यावरती अटॅक करणं म्हणा, हे सर्व आपल्या हार्मोन्समुळे चालू असतं. ओके, राग येणं, राग आल्यानंतर शरीरामध्ये असं रक्त संचारणं, ओके, प्रेम, ह्या इमोशन निर्माण होणं, हे सर्व सर्व हार्मोन्समुळेच होतं. ठीक, सकाळी जाग येणं, रात्री झोप येणं, इट इज बिकॉज ऑफ हार्मोन. ठीक, तर हे दोन्ही फोनेटरी प्राणायाम हे हार्मोनल ग्लँड, हार्मोनल सिस्टम वरती डायरेक्टली इफेक्ट करतात. म्हणून भ्रामरी आणि ओंकार प्राणायाम झाल्यानंतर शरीरामध्ये जी एक शांतता जाणवते, स्टॅबिलिटी जाणवते, क्लॅरिटी ऑफ थॉट, कॉन्सन्ट्रेशन जाणवतं. याचा अर्थ कसा आहे की आपले हार्मोनल ग्लँड व्यवस्थित काम करायला चालू केलं आहे. दुसरा फायदा, शरीराचा वेगवेगळे अवयव आहेत त्याचा व्यायाम आपण करू शकतो, पण मेंदू हा जो असा भाग आहे त्याचा व्यायाम कसं करणार? हाऊ टू डू द एक्सरसाइज ऑफ अ ब्रेन सेल्स. तर हे जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन काय करतात? ब्रेन मध्ये जातात. खास करून भ्रामरीचे व्हायब्रेशन आणि ओंकार मधल्या मचे व्हायब्रेशन, मकार ध्वनी, हे ब्रेन मध्ये जातात आणि हे व्हायब्रेशन ब्रेन सेलला स्टिम्युलेट करतात. ठीक, ऍक्टिव्हेट करतात तिथं. आणि त्या व्हायब्रेशनमुळे काय होतं, आपल्या ब्रेनमध्ये दोन भाग आहेत, लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. तर हे दोन्ही काय होतात? व्हायब्रेट होतात. आणि व्हायब्रेशन झाल्यामुळं तिथे जे काही ब्लड कंजक्शन आहे, ओके, ते ब्लड कंजक्शन निघून जायला मदत होते. ठीक, ह्याचा परिणाम दोन्ही प्राणायाम झाल्यानंतर डोकं शांत वाटतं का नाही, विचार रिलॅक्स वाटतात, हलकेपणा वाटतो. ओके, ह्याला कारण ते की ते व्हायब्रेशन काय करतात? त्याला स्टिम्युलेट करतात. ठीक, ब्रेनला, किंवा असं म्हणा की दोन्ही व्हायब्रेशनमुळे आपल्या ब्रेनची हेल्थ खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होते. जर तुम्ही विद्यार्थी असाल, डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, IT प्रोफेशनल असाल, हाऊस वाईफ सुद्धा असाल, तरी भ्रामरी प्राणायाम सकाळी 11 वेळेस आणि संध्याकाळी 11 वेळेस करून बघा. ओके, दिवसभर जे डोक्यामध्ये जे टेन्शन आलेले असतं, कलकल जे निर्माण होते, ते इमिजिएटली रिड्यूस होते 2 मिनिटाच्या प्रॅक्टिस. ठीक, ब्लड प्रेशर ज्यांना असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, त्यांचा ब्लड प्रेशर सुद्धा कमी होतो. ओके, दुसरी गोष्ट, या कोविडच्या काळामध्ये भ्रामरी प्राणायाम तुम्ही बघा, नेटवरती सगळे ऍडवाइस करतात, ऑल टीचर. ठीक, का? रिझन काय भ्रामरी प्राणायामाचं? शरीरामध्ये जो काही नायट्रस ऑक्साईड आहे, आता नायट्रस ऑक्साईड हे जे केमिकल आहे, ठीक आहे, याला न्यूरो ट्रान्समिटर म्हणा किंवा एखाद्या छोटंसं औषध म्हणा किंवा ड्रग म्हणा. ठीक, हे नायट्रस ऑक्साईड प्रत्येक सेल आपली तयार करत असते. ओके, आता नायट्रस ऑक्साईडचा रोल काय आहे? हे जे केमिकल आहे याचा रोल काय आहे? तर हे नायट्रस ऑक्साईड शरीरामध्ये ग्वायन्युलेट सायक्लेज नावाच्या एन्झाईम सोबत रिॲक्ट होतं आणि त्यातून सुपर ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल त्यातनं रिलीज होतो. सुपर ऑक्साईड, चार्ज ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हणा. हा जो चार्ज ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे हा व्हायरसवरती अटॅक करतो. व्हायरस म्हणजे काय? RNAच्या स्वरूपात हे चेन असते. ओके, बायोकेमिस्ट्री तुम्ही शिकला असाल तर. ठीक, या RNA चेनला काय करतो? तो ब्रेक करतो. म्हणजे आपण साध्या भाषेत म्हणूया तो व्हायरसला किल करतो, व्हायरसला मारतो. ठीक, सो जेवढं आपण भ्रामरी प्राणायाम केल्यानं करू तेवढे हे नायट्रस ऑक्साईड मॉलिक्यूल सिंथेसिस बॉडीमध्ये होतं. ठीक, आता दुसरी गोष्ट, दुसरा सोर्स काय नायट्रस ऑक्साईडचा? हिरव्या पालेभाज्या म्हणजे पालक, त्यातनं नायट्रस ऑक्साईड भरपूर प्रमाणात मिळतं. सायट्रस फूड म्हणा, त्यातनं तुम्हाला मिळेल. बीट, ओके, जे लाल बीट मिळतं बघा, कंदमुळासारखं असतं, त्या बीटामधून सुद्धा दररोज बीट खाण्यामध्ये पाहिजे. ठीक, नंतर डाळिंब. ओके ओके, जी म्हणजे ज्या भाज्या, ओके, डाळिंब कापल्यानंतर थोड्या वेळाने डार्क पडतं. बीट सुद्धा कट करा, थोड्या वेळ ठेवा, ते सुद्धा नंतर डार्क पडतं. ओके, रेड असेल तर एकदम ते डार्क रेड होऊन जातं. म्हणजे काय होतं? त्याच्यामध्ये आयर्न आणि नायट्रोजनचं प्रमाण खूप असतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं इमिजिएटली. तर हे जे फूड आहेत, बीट, डाळिंब, ते पालक आणि कुठल्याही हिरव्या पालेभाज्या, या गोष्टी तुम्ही आहारात कंपल्सरी ठेवा. यांनी नायट्रस ऑक्साईडचं प्रोडक्शन जास्त वाढतं आणि म्हणून तुमचं शरीराची इम्युनिटी वाढते. ओके, व्हायरस प्रति अटॅक करण्याची क्षमता वाढते. रिझन इज दॅट. ठीक, म्हणून डॉक्टर सांगतात कोविडच्या काळामध्ये हिरव्या पालेभाज्या भरपूर खा. ऍक्च्युली रिझन त्याच्यामध्ये हे आहे की नायट्रस ऑक्साईडचं सिंथेसिस वाढतं. नायट्रस ऑक्साईड हा अँटी फंगल आहे, अँटी व्हायरल आहे, अँटी बॅक्टेरियल आहे. सो मेनी बेनिफिट्स इट हॅज. ठीक, सो आता आपण काय करूयात? अ, उ, म हे जे 3 ध्वनी आहेत हे आपण इक्वल उच्चारण करूयात. अ, ओ आणि म. ठीक, एकत्र आपण म्हणूयात 3 वेळेस. आता प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगणार नाही की लांब आणि दीर्घ श्वास घ्या. तुम्ही प्रत्येक वेळेस श्वास घ्या म्हटलं की लांब आणि दीर्घ, म्हणजे पोटात अगोदर श्वास भरायचा, मग छातीमध्ये भरायचा आणि मग त्याचं
उच्चारण आपल्याला करायचंय. एक मिनिट. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. दीर्घ श्वास घ्यायचा आणि अ उ म इक्वल आपण उच्चारण करूयात. ओके, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेवा किंवा तळहात वरती हात गुडघ्यावर ठेवून वरच्या दिशेला ओपन ठेवू शकता तुम्ही. सो कीप युअर स्पाइन अपराइट अँड इरेक्ट. डोकं, मान, पाठ एका सरळ रेषेमध्ये, डोळे बंद. 3 वेळेस अ उ म चा इक्वल ध्वनी उच्चारण आपण करूयात. लांब व दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. Inhale. Now slowly open your eyes. ठीक आहे, आता हे तिन्ही साऊंड इक्वली प्रोड्यूस केल्यामुळे काय झालं की व्हायब्रेशनची जी काही तरंग आहेत ते पायातून पोटामध्ये, पोटातून छातीकडे, छातीकडून कंठाकडे, कंठातून डोक्यामध्ये असे तरंग आपले व्हायब्रेशन मध्ये येतात. ओके, सो हे आपल्याला व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात. ठीक, त्यामुळे ओमचा उच्चार करत असताना आता ओम मध्ये काय ओ एम नाही, इंग्लिश अल्फाबेट ओ आणि म असा उच्चार नाही करायचा. ओ आणि म, ओम असा उच्चारण नाही करायचा. अ उ आणि म, ओम, अ ओम, उचा उच्चार करताना बरेच जण ओ म्हणतात, तसं नाही. उ उ. ओके, ओ उ तुम्ही म्हणून बघा. ओ उ. ओ म्हणताना फक्त तोंडातून तो आवाज निर्माण होतो. ओ उ आणि उचा आवाज कंठातून येतो. कंठातून येतो ऊचा आवाज. करून बघा तुम्ही. ओ म्हणा आणि उ म्हणा. उ म्हणताना तुम्हाला कंठावरती ताण जास्त जाणवेल. सो अ उ म. सो दिस इज द राईट वे. ठीक, आता इट्स ऑलमोस्ट 9. हे शिकवण्यामध्ये खूप वेळ जातो. आता आपण शेवटचा प्राणायाम घेऊयात, नाडी शोधन प्राणायाम करूयात. ठीक आहे, उद्या आपण भस्त्रिका इंट्रोड्यूस करू, भस्त्रिका आपण शिकू. आता नाडी शोधन प्राणायाम कसा करायचा? पाठीचा कणा सरळ. ठीक, इथून आता डावीकडून श्वास घ्यायचा, उजवीकडून श्वास सोडायचा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, उजव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा. नंतर उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीतून श्वास सोडायचा. आलं लक्षामध्ये? लेफ्ट इन, राईट आउट, राईट इन, लेफ्ट आउट. हा झाला 1 राऊंड. असे आपण काय करणार आहोत? 5 राऊंड करणार आहोत. आता ह्याला मुद्रा कोणती? वेगवेगळ्या मुद्रा वापरतात. सिंपल नासाग्र मुद्रा आहे, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ओके, उजवा हात, उजव्या हाताची मधली बोटं फक्त फोल्ड केली या पद्धतीने. ठीक, आता हा जो डाव्या हाता, उजव्या हाताचा अंगठा आहे हा उजव्या नाकपुडीवर ठेवायचा आणि करंगळी जी आहे, शेवटचं बोट, हे डाव्या नाकपुडीवर ठेवायचं. ठीक, पाठीचा कणा सरळ ठेवायचा. आता उजवी नाकपुडी बंद करा, डावीकडून श्वास घ्या, डोळे बंद करा. डावी बंद करा, उजवीकडून श्वास सोडा. पुन्हा उजवीकडून श्वास घ्या, डावीकडून श्वास सोडा. अभ्यास कंटिन्यू ठेवा.
पुन्हा इनहेल फ्रॉम लेफ्ट, डावीकडून श्वास घ्या, उजवीकडून श्वास सोडा, उजवीकडून श्वास घ्या, डावीकडून श्वास सोडा. काही वेळ आपला अभ्यास करा, तुमचा तुम्ही अभ्यास करा. ज्यावेळेस मी सांगेल हात खाली घ्या, त्यावेळेस हात खाली घ्या. संपूर्ण लक्ष श्वासावर ठेवा. प्रत्येक वेळेस पूर्ण श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा. पाठीचा कणा सरळ. मन लावून श्वास घ्या. मन लावून पूर्ण श्वास बाहेर जाऊ द्या. शेवटचा श्वास. श्वास डावीकडून सोडल्यानंतर हात खाली घ्या. काही वेळ डोळे बंदच ठेवा. नाडी शोधन प्राणायामचा शरीरावर झालेला परिणाम अनुभव करा. दोन्ही हात प्रणाम मुद्रेमध्ये, नमस्कार मुद्रेमध्ये आपण प्रार्थना म्हणूयात. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. दोन्ही तळ हात एकमेकांवरती घासा. चेहऱ्याच्या स्नायूंना हलका मसाज करा व सावकाश डोळे ओपन करा. दोन्ही पाय रिलॅक्स करा, समोर स्ट्रेच करा. दोन्ही गुडघे अल्टरनेट चेक करा. शेक युअर नीज अल्टरनेट. नंतर पायाचा पंजा फॉरवर्ड स्ट्रेच, बॅकवर्ड स्ट्रेच 3 वेळेस करा. अँकल जॉइंट रोटेशन क्लॉकवाइज 3 राउंड, अँटी क्लॉकवाइज 3 राउंड्स. पुन्हा गुडघे दोन्ही पाय जवळ, गुडघे शेक करा. गुडघ्यावर आलेला ताण निघून जाऊ द्या. ओके, इट्स ऑलमोस्ट 9. तर उद्याच्या भागामध्ये आपण आज जे प्राणायाम शिकलो त्याचं रिव्हिजन होईल. ओके, 5 राउंड्स. उद्या आपण भस्त्रिका प्राणायाम शिकणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम आणि कपालभाती ह्याच्यामध्ये काय फरक आहे, डिफरन्स सुद्धा आपण बघणार आहोत.
ओके. नंतर ट्रँक्युलायझिंग प्राणायाम आहेत, ओके, जे मनाला, नर्वस सिस्टमला कूल करतात, ते प्राणायाम आपण शिकणार आहोत. चंद्र नाडी शुद्धी प्राणायाम, सूर्य नाडी शुद्धी प्राणायाम, नंतर चंद्रवेदन आणि सूर्यवेदन प्राणायाम, हे गोष्टी आपण हळूहळू शिकणार आहोत या 5 दिवसामध्ये. तर ह्या प्राणायामाचा असर खूप होतो शरीरावरती. ओके, इमिजिएटली नर्वस सिस्टम जी आहे ही सिंक्रोनाइज होते, हार्मोनाइज होते, स्टेबल होते हे प्राणायाम केल्यानंतर. ते उद्या आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या सेशन मध्ये जे आपण 3 गोष्टी शिकलो, भ्रमरी, ओंकार आणि नाडी शोधन, याच्याबद्दल काही प्रश्न आहेत, समस्या आहेत तर तुम्ही विचारू शकता. आणि व्हिडिओ चालू ठेवला तर बरं होईल. सो समथिंग इंटरॅक्टिव्ह सेशन राहतं. हा चॉईस तुमचा आहे, ठेवायचा नाही ठेवायचा, इट्स ओके, इट्स अप टू यू. संध्याकाळपेक्षा आम्हाला हे सकाळचं सेशन फार बरं वाटतंय, कारण संध्याकाळी म्हणजे ती 7 ते 8 जी वेळ आहे ती जरा ऑड वेळ, त्यामुळं आम्ही ठरवलं की म्हणलं या सकाळच्या 8 ते 9च्या बॅचला आपण जॉईन होऊया. आणि संध्याकाळी पण असणार आहे ना, पण त्यामुळे ही टायमिंग हे आम्हाला आवडलेली आहे, त्यामुळे आम्ही संध्याकाळच्या ऐवजी आजपासून सकाळच्या बॅचला जॉईन झालेलो आहोत. आणि तुम्ही अत्यंत उत्तमरित्या समजावून सांगता, आणि हा सकाळचा सेशन जास्तीत जास्त मराठीमध्ये केल्यामुळं मराठी लोकांना हा अजून उत्तमरित्या समजू शकला. ऑफकोर्स nowadays one can speak English, one can speak Hindi, they also understand, but ultimately मातृभाषा ती मातृभाषा. त्यामुळे मातृभाषेमुळं हा अजून आम्हाला जास्तीत जास्त खोलवरपर्यंत समजलेला आहे. त्याबद्दल मी सर्व मराठी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद मानतो. नाही, मराठी, मला मुळात मराठी आवडते. ठीक. आणि हिंदी, इंग्लिश, हिंदी यासाठी की खूप आपले बांधव असतात, तर त्यांचाही त्याच्यामध्ये विचार व्हावा, आहे तोच असतो त्याच्यामध्ये. लँग्वेज शुड नॉट बी द बॅरियर, हे अगदी पहिलं तत्व आहे. परंतु शेवटी मातृभाषा ती मातृभाषा असल्यामुळे मला जास्त जरा जवळीक वाटते. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, या गोष्टी आहेत. छान, धन्यवाद. ऍक्च्युली कसं, तुम्ही आता हे सर जे आहेत दोघंही पहिल्या बॅच पण तुम्ही जॉईन केली, दुसरी बॅच पण तुम्ही आय थिंक जॉईन केली आहे, आणि तिसरी बॅच सुद्धा ते कंटिन्यू करत आहेत. तर हे नवीन जे पार्टिसिपंट आहेत सर, यांना तुम्ही सांगता का 2 बॅच नंतर तुमचे अनुभव काय आले? नक्कीच नक्कीच मला आवडेल सांगायला की खरोखर हे जे मनोज टापरे सर आहेत, हे पहिल्या बॅच पासून आम्ही आहोत, आणि सुरुवातीपासून त्यांनी अत्यंत उत्तमरित्या प्रत्येक गोष्ट ही सविस्तर समजावून सांगितलेली आहे. पर्टिक्युलरली माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव जर सांगायचं म्हटलं तर भस्त्रिकाच्या आसनामध्ये मला त्या पोटाने श्वास घेणे आणि सोडणे हे जमत नव्हते, म्हणून मी त्यांना विनंती केली की एक्झॅक्टली तुम्ही मला सांगा. आणि आता मला वाटतंय की बहुतेक 50% तरी ते मला भस्त्रिका आसन हे यायला लागलेलं आहे. आणि त्यामुळं प्रत्येक प्राणायाम जो कोण करतो, ज्याचा याच्यावरती विश्वास आहे, त्यांनी 100% टापरे सरांवरती विश्वास ठेवा. आणि आपल्याला कोविड होऊ नये म्हणून, आणि जर झालेला असला तर श्वसनाचे व्यायाम जे काय गरजेचे आहेत आपल्या शरीराकरता, लंग्स एक्सपान्शन करता, जी आपली लंग सिस्टीम जी थोडीफार वीक झालेली असेल ती अजून इम्प्रूव्ह होण्याकरता अवश्य या प्राणायाम सेशन मध्ये सर्व जणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा. त्याचे 100% आपल्याला फायदे हे मिळणारच आहेत. आणि खरोखर हे जी आपल्याला सेवा देत आहेत, म्हणजे संपूर्ण खोपोलीवरनं संपूर्ण नेटवर्क, इररेस्पेक्टिव्ह ऑफ कनेक्टिव्हिटी वगैरे सर्व अडथळ्यांवरती आपण योग्य ते एक परी करून हा सेशन चालू ठेवला, आणि लोकांना जे याच्यातून जे ज्ञान मिळतंय त्याबद्दल मी सर्व जणांच्या वतीने आपले पुनश्च एकदा आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. ऍक्च्युली हे कसं आहे, तुम्ही सर्वजण आहात त्याच्यामुळे प्रॅक्टिस होतीये. आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं की थोडा क्लिअरन्स द्यावासा वाटतो की हा प्राणायाम डिसीज तर बरा होतो, ओके, फक्त उद्दिष्ट तेवढं नसावं डिसीज बरा करणे, आजार बरा करण्यासाठी प्राणायाम केला पाहिजे. ओके, थोडंसं तुम्हाला सांगतो की आपल्या शरीराची जी इम्युनिटी आहे ही सर्व आपल्या शरीरामध्ये ट्रिलियन्स म्हणजे अब्जावधी सेल्स आहेत. सेल्सला मराठीमध्ये पेशी म्हणूयात. ओके, छोट्या पेशी आहेत, आणि या अब्जावधी सेल्सला ऑक्सिजन आणि ऊर्जा, एनर्जी, या 2 गोष्टींची गरज असते. एनर्जी अँड ऑक्सिजन. ओके, शरीराच्या
ज्या केसापासून पायाच्या नखापर्यंत देअर आर ट्रिलियन्स ऑफ द सेल्स, अब्जावधी सेल्स आहेत. ठीक आहे. आता या सेलचं आरोग्य, इम्युनिटी, ऑक्सिजन आणि एनर्जी या 2 गोष्टीवरती डिपेंडेंट असतं. ओके, म्हणजे प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन गेला पाहिजे, एनर्जी गेलं पाहिजे, फूड गेलं पाहिजे. ठीक. आता शरीरामध्ये एखाद्या भागात दुखायला लागलं म्हणजे काय होतं बरं? ओके, माझे पाठीत दुखायला लागलं, खांदा दुखायला लागला, गुडघा दुखायला लागला, मांडी दुखायला लागली, कंबर दुखायला लागली, याचा अर्थ काय होतो? त्या भागामध्ये रक्त पुरवठा कमी झाला आहे किंवा एनर्जीचा पुरवठा कमी झाला आहे. ऑक्सिजन अँड एनर्जी हे रक्तामधूनच यांचं वहन होतं. ओके, ट्रान्सफर होतं ऑक्सिजन आणि एनर्जीचं. ठीक. तर त्या भागात कमी झाल्यामुळं तिथं पेन व्हायला चालू होते आणि सेलमध्ये इम्बॅलन्स यायला चालू होतं. आता कॅन्सर काय? इट इज जस्ट इम्बॅलन्स ऑफ द सेल ग्रोथ, इम्बॅलन्स ऑफ सेल फंक्शनिंग. ओके, ट्यूमर इम्बॅलन्स ऑफ सेल फंक्शनिंग. थायरॉइड प्रॉब्लेम इम्बॅलन्स ऑफ थायरॉइड ग्लँड फंक्शनिंग. ओके, hyperacidity, hypoacidity, imbalance of the functioning of the heart, pancreas. Okay, indigestion, imbalance of functioning of the intestine. Okay, same immunity. Okay, the immunity mucus, जे शरीरामध्ये म्युकस असतो तो काम करायला, तो इम्युनिटी म्हणून ऍज अ काम करतो शरीरामध्ये, डिफेन्स मेकॅनिझम. ओके, इम्बॅलन्स ऑफ फंक्शनिंग ऑफ इम्युनिटी सेल्स. ओके, हे आजाराचं कारण आहे. आणि हे जर कारण ओव्हरकम करायचं असेल तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपल्या शरीरामध्ये जेवढे अब्जावधी सेल्स आहेत सर्वांना ऑक्सिजनचा पुरवठा गेला पाहिजे व्यवस्थित. ओके, मग त्याला नॉर्मल स्ट्रेचिंग आसन आहे, जॉगिंग आहे, ट्रेकिंग आहे, रनिंग आहे, तुम्ही काही करा, पण तुमच्या सेलची काळजी घ्या, प्रत्येक शरीरातल्या मधल्या सेलची काळजी घ्या, त्याने तुम्हाला आजार होणार नाही. ठीक. आता प्राणायाम कसा? प्राणायाम हा शुअर शॉर्ट वे आहे. हा जसं की तुमचा सुपर हायवे आहे, प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन घेऊन जातो. ओके, शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढवतो, ऊर्जेची मात्रा वाढवतो. ठीक. भस्त्रिका प्राणायाम केल्यामुळं ओके फोर्सफुल काय होतं, शरीराच्या सगळ्या भागामध्ये रक्त पुरवलं जातं. ओके, इमर्जन्सी सर्व्हिस म्हणजे भस्त्रिका प्राणायाम, असं साध्या भाषेत आपण म्हणू शकतो. ओके, ग्रीन कॉरिडॉर म्हणतो ना आपण, जसं की हायवे, ग्रीन कॉरिडॉर म्हणजे हायवेवरचं सगळं वाहतूक थांबवली जाते आणि ठराविक गोष्टींसाठीच ती वाहतूक अलाव केली जाते. तसं ग्रीन कॉरिडॉर आहे भस्त्रिका प्राणायाम. शरीरातल्या सगळ्या भागामध्ये तो ऑक्सिजनचा पुरवठा म्हणजे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतो. दुसरी गोष्ट, पुऱ्या लंग्स सेलला ऍक्टिव्हेट करतो. तर प्राणायाम करण्यामुळं शरीरामध्ये ऊर्जेची मात्रा आणि ऑक्सिजनची मात्रा ही प्रचंड प्रमाणात वाढवली जाते. शरीरामधल्या प्रत्येक पेशींचं आरोग्य सुधारलं जातं. हे सायंटिफिकली समजून घ्या. बाबा रामदेव सांगतात, टीव्हीवर सांगतात, किंवा योगा ही रिटायरमेंट नंतर करण्याची गोष्ट आहे. नो नो, असं नाहीये. योगा आणि हिंदू धर्म अजिबात काडीचा संबंध नाहीये. बोथ आर डिफरंट थिंग. योगा ही फिलॉसॉफी आहे, योगा इज अ वे ऑफ लाईफ. ठीक आहे. तर करून बघा प्राणायाम. प्राणायाम केल्यानंतरच त्याचे बेनिफिट समजू शकतात, अदरवाईज नाही. कितीही वाचलं तरी नाही समजणार. ओके, तसं ड्रायव्हिंग सारखं, कार चालवायचे झालं, कार शिकायचं झालं तर कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलं तरच ती गोष्ट कळणार आहे. स्टिअरिंग कुठे आहे, क्लच ब्रेक कुठे आहे, ओके, नंतर गिअर कोणता गिअर कधी टाकायचा, हे तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. आणि एकदा तुम्हाला चालवायला यायला लागली तरच तुम्हाला त्या गाडी चालवण्याचा आनंद मिळणार आहे. त्याशिवाय नाही. तोपर्यंत तुम्हाला, तुमच्यासाठी ते फक्त हायपोथेसिस आहे. हायपोथेसिस आम्ही सायन्समध्ये म्हणतो, दिस हायपोथेसिस किंवा ते अझम्पशन आहे. तुम्ही ते मानून चालाल की अरे गाडी चालवल्यावरती आनंद मिळतो, एवढं तुम्ही फक्त अंडरस्टँड करून चालाल. ओके, ते तुम्हाला समजणार नाहीये. सिमिलरली प्राणायाम सुद्धा तसंच आहे. स्वतःहून वेळ काढावाच लागतो आणि केल्यानंतर जे बेनिफिट मिळतात ते अफलातून आहे. गेली 20 वर्ष झालं मी हे प्राणायामाचा अभ्यास करतोय, 15 ते 20 वर्ष झालं मिनिमम. ओके, यांनी काय माझ्यामध्ये निर्माण झालंय, कॉन्सन्ट्रेशनची पातळी खूप इम्प्रूव्ह झाली, क्लॅरिटी ऑफ थॉट्स, ओके, हे खूप इम्प्रूव्ह झालं, क्लॅरिटी ऑफ इमोशन्स, भावनिक गोंधळ नाही, वैचारिक गोंधळ नाही, करिअर चूज करताना सुद्धा मला गोंधळ निर्माण नाही झाले, काय करायचं हे सगळं व्यवस्थित कळतं. हे म्हणजे वरवरचे ऍप्लिकेशन्स आहेत, वरवरचे बेनिफिट्स आहेत प्राणायाम करण्याचे, आणि बॉडी डिसीज फ्री राहते. ओके, आज तुम्ही माझ्याकडे बघून कॅन यू प्रेडिक्ट माय एज? 35, 35? येस, डेफिनेटली. आणि आज माझ्याच वयाचे जर माझे फ्रेंड्स बघितले तर असं वाटतं की 40 वय, 45 वय आहे, सेम. सो एजिंग प्रोसेस तुमची स्लो डाऊन होते. एजिंग प्रोसेस होते म्हणजे काय, जो बीएमआर रेट आहे, बेसल मेटाबॉलिक रेट, ओके, हा चयापचय जो रेट आहे हा तुमचा इम्प्रूव्ह होतो. ठीक. आणि दुसरी गोष्ट, जे काही तुम्ही खातात ते डायजेस्ट करण्याची क्षमता खूप वाढते. बऱ्याच नॉर्मल माणसामध्ये काय, भरपूर खातात पण खाल्लेलं 20 ते 25% शरीर घेतं आणि बाकी 70 ते 80% काढून टाकतं. ओके, म्हणून ते सारखी भूक लागते.
ऍक्च्युली प्राणायाम केल्यामुळे काय होतं, डायजेशन पॉवर खूप इम्प्रूव्ह होते आणि जे काही खाल त्यातलं जवळपास एक 70 ते 80% डायजेस्ट व्हायला चालू होते. म्हणून फूड इंटेक सुद्धा प्राणायामचा अभ्यास नंतर कमी होतो. हे तुम्हाला हळूहळू जाणवेल विथ द प्रॅक्टिस ऑफ 1 मंथ किंवा 2 मंथ हळूहळू तुम्हाला ते जाणवेल. स्टेट बँक मध्ये जागा नाही. कोण सांगितलं? ठीक आहे, चालेल, आपण सेशन क्लोज करू. काही प्रश्न असतील तर डायरेक्टली व्हॉट्सअपवर पाठवा. थँक्यू. ओके, चला, थँक्यू. थँक्यू. जय गुरुदेव.